नमस्कार मित्रांनो, लेट्स लर्न इंग्लिशमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेसची. आणि जर तुम्ही बिगिनर्स आहात तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण ज्या सेंटेन्सेसची आज आपण प्रॅक्टिस करणार आहोत ते अगदी शॉर्ट व छोटे छोटे आहेत. आणि जर आपल्याला इंग्रजी शिकायची आहे तर आपल्याला स्टार्ट करावं लागेल शॉर्ट सेंटेन्सेस पासून. या वाक्यांची प्रॅक्टिस तुम्ही तुमच्या मुलांसोबत देखील करू शकता, त्यांनाही इंग्रजी तुम्ही शिकू शकता. तर विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड. जर आपल्याला म्हणायचं आहे हे सुरू ठेव, तेव्हा आपण म्हणणार कीप इट अप. आपण स्पेशली हे मुलांना देखील म्हणू शकतो की जर ते चांगला अभ्यास करत असतील तर आपण म्हणतो ना की हे सुरू ठेव, तेव्हा आपण म्हणणार कीप इट अप. अंतर ठेवा किंवा दूरी राखा, यासाठी आपण वर्ड यूज करतो कीप डिस्टन्स. अंतर ठेवा किंवा आपण बऱ्याचदा म्हणतो ना अंतर ठेव, तेव्हा आपण म्हणणार कीप डिस्टन्स. शांत राहा, कीप सायलेंट. शांत रहा, कीप सायलेंट. कुजबुजणे बंद करा, स्टॉप विस्परिंग. कुजबुजणे म्हणजे जेव्हा आपण एकमेकांच्या कानात काहीतरी बोलत असतो किंवा एकदम हळू आवाजात आपण काहीतरी गोष्टी करतो एखाद्यासोबत, तेव्हा आपण म्हणतो ना कुजबुजणे बंद करा, तेव्हा आपण म्हणणार स्टॉप विस्परिंग. बोलणं बंद करा, स्टॉप स्पीकिंग. बोलणं बंद करा, स्टॉप स्पीकिंग. आपण मुलांना हे वाक्य बोलू शकतो, स्टॉप स्पीकिंग. हसणे बंद करा, स्टॉप लाफिंग. हसणे बंद करा किंवा हसणे बंद कर, यासाठी आपण वर्ड यूज करतो स्टॉप लाफिंग. स्टॉप लाफिंग. हे आत्ताच कर. जर आपल्याला सांगायचं आहे हे आत्ताच कर, तेव्हा आपण म्हणणार डू इट राईट नाव. डू इट राईट नाव. आपण मुलांनाही म्हणू शकतो डू इट राईट नाव. तुझं काम कर, डू युअर वर्क. तुझं काम कर, डू युअर वर्क. काहीतरी कर, डू समथिंग. काहीतरी कर, डू समथिंग. भांडे धुवून घे, यासाठी आपण म्हणणार डू द डिशेस. भांडे धुवून घे, डू द डिशेस. एक काम कर, डू वन थिंग. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की तू माझं एक काम करशील का, किंवा तू माझं एक काम कर, तेव्हा आपण म्हणणार डू वन थिंग. डू वन थिंग. माझा अपमान करणे थांबव, तेव्हा आपण म्हणणार स्टॉप इन्सल्टिंग मी. माझा अपमान करणे थांबव, स्टॉप इन्सल्टिंग मी. माझ्या जवळ ये, कम टू मी. आपण मुलांना कधी कधी म्हणतो ना की माझ्या जवळ ये, तेव्हा आपण म्हणणार कम टू मी. म्हणजे मुलं देखील इंग्रजी शिकतील. इकडे ये, कम हिअर. जेव्हाही आपल्याला मुलांना बोलवायचं असेल तेव्हा आपण इकडे ये याऐवजी म्हणणार कम हिअर. कम हिअर. आज या, कम टुडे. आज या किंवा आज ये, यासाठी आपण म्हणू शकतो कम टुडे. मुद्द्यावर ये, कम टू द पॉइंट. मुद्द्यावर ये याचा अर्थ होतो कम टू द पॉइंट, यासाठी आपण काय म्हणणार कम टू द पॉइंट. तिकडे जा. जर आपल्याला म्हणायचं आहे तिकडे जा, तेव्हा आपण म्हणणार गो देअर. तिकडे जा, गो देअर. गो देअर. सरळ जा, गो स्ट्रेट. आपण मुलांना सरळ जा याऐवजी गो स्ट्रेट असं देखील म्हणू शकतो. खोलीत जा, गो टू द रूम. खोलीत जा, यासाठी आपण म्हणू शकतो गो टू द रूम. माझ्या समोर उभे राहा, स्टँड इन फ्रंट ऑफ मी. माझ्या समोर उभे राहा, स्टँड इन फ्रंट ऑफ मी. आपण मुलांना म्हणू शकतो की माझ्या समोर उभा राहा, तेव्हा आपण म्हणा स्टँड इन फ्रंट ऑफ मी. माझ्या बाजूला उभे राहा, स्टँड नेक्स्ट टू मी. स्टँड नेक्स्ट टू मी म्हणजे माझ्या बाजूला. स्टँड नेक्स्ट टू मी, माझ्या बाजूला उभे राहा. सरळ उभे राहा, यासाठी आपण वर्ड यूज करणार स्टँड स्ट्रेट. स्टँड स्ट्रेट म्हणजे सरळ उभे राहा. आपण मुलांना हा शब्द आपण मुलांसोबत इंग्रजी बोलू शकतो. माझ्या मागे उभे राहा, स्टँड बिहाइंड मी. बिहाइंड म्हणजे मागे. जर आपल्याला सांगायचं आहे माझ्या मागे उभे राहा, तेव्हा आपण काय म्हणणार स्टँड बिहाइंड मी. माझ्या समोर उभे राहा, स्टँड अहेड ऑफ मी. अहेड म्हणजे समोर. माझ्या समोर उभे राहा, स्टँड अहेड ऑफ मी. माझं ऐक, यासाठी आपण म्हणणार लिसन टू मी.
माझं ऐक. बऱ्याचदा आपण मुलांना म्हणतो ना, की माझं ऐक. तेव्हा आपण म्हणणार लिसन टू मी. आपण मराठी शब्द न बोलता आपण इंग्रजी शब्दांचा यूज करू शकतो. जर आपल्याला म्हणायचं आहे, की त्याचं ऐक, तेव्हा आपण काय म्हणणार लिसन टू हिम. हिम म्हणजे त्याचं. त्याचं ऐक, लिसन टू हिम. तुझ्या मनाचे ऐक. यासाठी आपण म्हणणार लिसन टू युअर हार्ट. लिसन टू युअर हार्ट. मोठ्यांचं ऐक. आपण मुलांना बऱ्याचदा सांगतो ना, की मोठ्यांचं ऐक. तेव्हा आपण काय म्हणणार लिसन टू एल्डर्स. मोठ्यांचं ऐक, लिसन टू एल्डर्स. तुझे शूज घाल. पुट ऑन युअर शूज. तुझे शूज घाल. यासाठी आपण काय म्हणणार पुट ऑन युअर शूज. आता आपण मराठी न बोलता आपण इंग्लिशमध्ये बोलायचं. पुट ऑन युअर शूज. तुझे कपडे घाल. जर मुलांना आपल्याला सांगायचं आहे की तू तुझे कपडे घाल, तेव्हा आपण काय म्हणणार पुट ऑन युअर क्लोथ्स. सेम शूज प्रमाणेच आपण इथे क्लोथचा यूज करणार. काय म्हणणार पुट ऑन युअर क्लोथ्स. जर आपल्याला म्हणायचं आहे की तुझे शूज काढ, तर काढसाठी आपण काय वर्ड यूज करतो टेक ऑफ. तुझे शूज काढ यासाठी आपण काय म्हणणार टेक ऑफ युअर शूज. टेक ऑफ युअर शूज. मला असं वाटते यासाठी आपण काय म्हणणार आय थिंक सो. मला असं वाटते, आय थिंक सो. हे शक्य आहे, इट इज पॉसिबल. हे शक्य आहे यासाठी आपण काय म्हणणार इट इज पॉसिबल. मला बोलू दे, लेट मी स्पीक. मला बोलू दे, लेट मी स्पीक. जर आपल्याला म्हणायचं आहे की थांब, आता मला बोलू दे, तेव्हा आपण म्हणू शकतो स्टॉप, लेट मी स्पीक. हे परत कर, डू इट अगेन. जर एखाद्याला आपल्याला सांगायचं आहे किंवा मुलांनाच आपल्याला सांगायचं आहे की तू आता हे परत कर, तेव्हा आपण इंग्लिशमध्ये म्हणणार डू इट अगेन. माझ्यासोबत राहा, बी विथ मी. आपण एखाद्या वेळेस कुठे जात असतो बाहेर, तेव्हा मुलं इकडे तिकडे धावतात किंवा इकडे तिकडे जातात, तेव्हा आपण मुलांना देखील म्हणू शकतो की बी विथ मी, म्हणजे माझ्यासोबत राहा. जशी तुझी इच्छा, ॲज यू विश. जर आपल्याला कोणतरी विचारत आहे की काय करायचं किंवा कसं करू, तेव्हा आपण म्हणू शकतो जशी तुझी इच्छा, ॲज यू विश. पुरेसे आहे, दॅट्स इनफ. पुरेसे आहे यासाठी आपण काय म्हणणार दॅट्स इनफ. जर आपल्याला कोणी म्हणत असेल की तू आणखी घे, तेव्हा आपण म्हणू शकतो दॅट्स इनफ. मज्जा कर. जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे की सपोज एखादा व्यक्ती टूरवर जात आहे, तेव्हा आपण म्हणतो ना की मज्जा कर, तेव्हा आपण मज्जा करच्या ऐवजी एन्जॉय युअर सेल्फ असं म्हणणार. दरवाजा बंद कर, शट द डोअर. जर आपल्याला सांगायचं आहे की दरवाजा बंद कर, तर असं न म्हणता आपण म्हणणार शट द डोअर. शट द डोअर. खिडक्या खोल किंवा खिडकी खोल यासाठी आपण काय म्हणणार ओपन द विंडोज. ओपन द विंडोज म्हणजे खिडक्या खोल. नेक्स्ट, मला गरज नाही, आय डोंट नीड. जर आपल्याला सांगायचं आहे की आता मला गरज नाही, तेव्हा आपण काय म्हणणार आय डोंट नीड. भांडू नका. मुलं बऱ्याचदा भांडत असतात, तेव्हा आपण त्यांना म्हणतो ना की भांडू नका, तेव्हा आपण म्हणणार डोंट फाईट. डोंट फाईट. शहाणपणा करू नकोस, तेव्हा आपण काय म्हणणार डोंट बी स्मार्ट. होते ना असं कधी कधी की आपण म्हणतो शहाणपणा करू नको किंवा जास्त हुशार बनू नको, तेव्हा आपण वर्ड यूज करू शकतो डोंट बी स्मार्ट. डोंट बी स्मार्ट. उठू नको, डोंट गेट अप. आपल्याला जर सांगायचं आहे मुलांनाच फॉर एक्झाम्पल म्हणायचं आहे की आता तू उठू नको, तेव्हा आपण काय म्हणणार डोंट गेट अप. रिकाम्या हाताने जाऊ नकोस. जर आपल्याला एखाद्याला सांगायचं आहे की जर तू तिथे जात आहेस तर रिकाम्या हाताने जाऊ नकोस, तेव्हा आपण म्हणणार डोंट गो एम्प्टी हँडेड. डोंट गो एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड मीन्स रिकाम्या हाताने. चांगला प्रयत्न केला, वेल ट्राईड. चांगला प्रयत्न केला यासाठी आपण काय म्हणणार वेल ट्राईड. हे संपव. जर मुलांना आपल्याला सांगायचं आहे की फॉर एक्झाम्पल आपण त्यांना काही खायला दिलं, तेव्हा आपण म्हणतो ना की हे संपव, तेव्हा आपण म्हणणार फिनिश इट. फिनिश इट. चारीकडे बघ यासाठी आपण वर्ड काय यूज करतो लुक अराउंड. चारीकडे बघ म्हणजे लुक अराउंड. त्यापैकी काहीही, एनी ऑफ देम. जर आपल्याकडे काही ऑप्शन्स असतील त्यावेळेस आपण म्हणतो ना की त्यापैकी काहीही, तेव्हा आपण म्हणू शकतो एनी ऑफ देम. एनी ऑफ देम. त्यापैकी कोण. फॉर एक्झाम्पल तिथे काही मुलं उभी असतील, तेव्हा आपल्याला विचारायचं आहे की त्यापैकी कोण, तेव्हा आपण विचारू शकतो हू ऑफ देम. हू ऑफ देम म्हणजे त्यापैकी कोण. त्यापैकी काही. जर आपल्याला सांगायचं की त्यापैकी काही, तेव्हा आपण काय म्हणणार सम ऑफ देम म्हणजे त्यापैकी काही, सम ऑफ देम. नेक्स्ट,
त्यापैकी कोणीच नाही. जर आपल्याला सांगायचं की त्यापैकी कोणीच नाही, तेव्हा आपण काय म्हणणार? नन ऑफ देम. नन ऑफ देम म्हणजे त्यापैकी कोणीच नाही. नन ऑफ देम. त्यापैकी एक. जर आपल्याला सांगायचं की त्यापैकी एक, तेव्हा आपण काय म्हणणार? वन ऑफ देम. वन ऑफ देम. तर फ्रेंड्स, हे होते आपले आजचे डेली यूज शॉर्ट सेंटेन्सेस. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.